नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 8 एप्रिल 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. सो व्हॅक्सिन मैत्री ही आपली एक पहिली महत्त्वाची कन्सेप्ट. त्याआधी एक सूचना आहे बघा, की जे काही जानेवारी फेब्रुवारी मार्चचं आपलं बुक आहे ते आता मार्केटला अवेलेबल झालेलं आहे. थोडं लॉकडाऊन आणि त्या सगळ्या इश्यूजमुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास थोडा विलंब होऊ शकतो, पण ते आता आलेलं आहे मार्केटला पुण्यात तरी. सो व्हॅक्सिन मैत्री जे आहे, तर व्हॅक्सिन मैत्री हा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे काय, एकतर ह्युमॅनिटी मानवतेचा विचार आणि आपली जी संस्कृती आहे वसुधैव कुटुंबकम याच्यानुसार आपण आपण बनवलेले व्हॅक्सिन जे काही आहेत भारतात निर्माण झालेले ते इतर देशांनासुद्धा त्याचा पुरवठा करतो आणि जवळपास 80 देशांना आतापर्यंत भारताने व्हॅक्सिन पुरवलेले आहेत. यालाच व्हॅक्सिन मैत्री असं म्हणण्यात आलेलं आहे. आता ही व्हॅक्सिन मैत्री आता न्यूजमध्ये काय आहे, कारण हे पुरवठा तर फार आधीपासून चालू आहे. व्हॅक्सिन मैत्रीचा मेजर इशू काय आहे ना, की आप जी पॉलिटिकल पार्टी आहे बघा, आप अरविंद केजरीवाल हे जे दिल्लीमध्ये सत्तेत आहेत, त्यांनी आता केंद्र सरकारला याच्यावरून लक्ष केलेलं आहे की भारतामध्ये व्हॅक्सिनचा तुटवडा आहे बघा. भारतातली जर तुम्ही आताची परिस्थिती बघितली, त्यातल्या त्यात महाराष्ट्र बघा, है ना, व्हॅक्सिन्स आपल्याकडं नाही आहेत आणि तुम्ही बाहेरच्या देशांना पुरवतायत. मग सर्वात आधी बेसिक जे आहे की तुम्ही भारतातला पुरवठा निश्चित करा, भारतात प्रॉपरली द्या, त्याच्यानंतर बाहेरच्यांचा विचार करा, असा याच्यातला एक मुद्दा आहे. सो व्हॅक्सिन मैत्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची ही बेसिक कन्सेप्ट आहे आणि त्या याच्याने ह्या सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित आहे. सो केंद्र सरकारचा याच्यावर स्टँड काय आहे, केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की या दोन गोष्टी मानवता आणि वसुदैव कुटुंबकम या दोन गोष्टींचा विचार करता व्हॅक्सिन मैत्री हे जे धोरण आहे ते भारत राबवतच राहणार आहे. त्याच्यात कसल्याही पद्धतीने खंड पडणार नाही. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट लक्षात ठेवा. तर नेक्स्ट वन जे आहे महाराष्ट्राच्या बाबतीत शैक्षणिक ते न्यूज आहे बघा. 9वी आणि 11वीचे विद्यार्थी आहेत ते परीक्षेविना आता उत्तीर्ण होणार आहेत. एकंदरच करोनाची जी दुसरी वेव आली आहे आणि त्याच्यामुळं परीक्षा घेणं जे आहे ते शक्य नाही आहे आणि म्हणून 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तो घेतलेला आहे 7 एप्रिल 2021 रोजी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे परीक्षा पे चर्चा. शैक्षणिक राष्ट्रीयमध्ये बघा, परीक्षा पे चर्चा 2021. आता परीक्षा पे चर्चा हा आपल्या पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे बघा, जिच्यामध्ये ते विद्यार्थी आणि पालक या दोघांशी संवाद साधत असतात. एकंदरीतच परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांमुळं जे काही लोक स्ट्रेसमध्ये जातात, मग त्याच्यामध्ये पालक असतात की ते त्यांच्या मुलांमागे पार धावत असतात की हे कर ते कर वगैरे वगैरे, नंबर ऑफ थिंग्स. सो पालक आणि विद्यार्थी या दोघांसाठी तर पंतप्रधानांनी परीक्षा पे चर्चा 2021मध्ये काय काय सांगितलं बरं, तर एक, विद्यार्थ्यांना काय सूचना दिल्यात त्यांनी, तुमच्या आसपासच्या गोष्टींचं निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन, त्याच्यातून तुम्ही शिका. म्हणजे ऑब्झर्वेशनमधून शिकणं. स्वप्न पहा, आता स्वप्न बघितली पाहिजेत आणि तुम्ही पाहिलेल्या एका स्वप्नाचा विचार करा, हे पण महत्त्वाचं आहे ना. एक ना धड भाराभार चिंध्या झाल्यानंतर काय होणार नाही. सो तुमची दृष्टी त्याच्यामुळे स्पष्ट होईल. एका गोष्टीच्या मागे लागा, तणावमुक्त राहा आणि सर्व तणाव बाहेर ठेवून परीक्षा केंद्रात प्रवेश करा. सो स्ट्रेस जो आहे तो स्ट्रेस बऱ्याचदा की हे वर्क होणार आहे किंवा नाही, आपण पास होऊ नाही होऊ, का चांगले मार्क येतील नाही येतील, सो तो स्ट्रेस थोडा बाजूला ठेवला पाहिजे. कविता आणि लेखन यातून तुमच्या भावना आणि विचारांना वाट करून द्या. सो बेसिक आहे की लेखन केलं पाहिजे आणि ही खूप फार महत्त्वाची गोष्ट आहे. रायटिंग तुम्ही केलं पाहिजे, म्हणजे स्वतःबद्दल तरी किमान लिहा, स्वतःला काय वाटतं, त्याच्यातून गोष्टी खूप खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतात. पालकांना काय सल्ला दिला त्यांनी, की एक तर तुम्ही तुमच्या मुलांच्या पिढीच्या चर्चांमध्ये रस दाखवा. म्हणजे मुलांच्या ज्या काही चर्चा आहे थोडा रस दाखवा, ते तुमच्याशी बोलतील, है ना, तुम्ही त्यांच्या आनंदात गुंतून जाल आणि 2 पिढ्यातलं अंतर नष्ट होईल. एवढं आहे की तुम्ही आजच्या पिढीला समजून घ्या, दॅट्स इट. मुलांमध्ये भीती निर्माण करू नका, है ना. मुलं हुशार असतात, त्यांच्यावर मूल्य लादण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याप्रमाणे जे काय तुम्ही आयुष्य जगलेलं आहात त्यांनी तसंच आयुष्य जगलं पाहिजे, हाही आग्रह तुम्ही किंवा ती अपेक्षा ठेवणं रास्त नाही आहे आजच्या डेटमध्ये, हेही त्यांनी सांगितलं. नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे 35वी वार्षिक अब्जाधीशांची यादी फोर्ब्स मासिकाने पब्लिश केली बघा 2021साठी 2021. आता हिच्यामध्ये जे आहे की अब्जाधीशांची संख्या जी आहे त्याच्यानुसार देशांचा क्रम जर तुम्ही बघितला तर हिच्यामध्ये अमेरिका जे आहे सर्वाधिक अब्जाधीश अमेरिकेत आहेत बघा. 2 नंबरला चीन आहे, 3 नंबरला भारत आहे. अब्जाधीश सर्वाधिक नंबरामध्ये अब्जाधीशांच्या बाबतीमध्ये भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज हे चिनी उद्योगपती जॅकमा जे आहेत
त्यांना त्यांनी मागे टाकलं आहे आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. आता जॅक मा मागे का गेले त्याचंही रिझन बघा. जॅक मा माध्यमांसमोर आले होते की बाबा मी जिवंत आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर त्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं की जॅक माच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या होत्या की त्यांनी चीनच्या सरकारच्या काही धोरणांवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं आणि त्याच्यानंतर जॅक मा यांना तिथली जी काही यंत्रणा आहे, सगळी जी काही सरकार आहे, त्यांनी बरंच जेरीस आणलं होतं बघा. त्याच्यामुळे पण हा एक मेजर इश्यू असू शकतो की एकंदरच त्यांचं जे सगळे तिथले है ना अर्थव्यवस्थेतलं त्यांचं स्थान ते डळमळीत झालं. मुकेश अंबानींनी त्यांना आता मागे टाकलेलं आहे आणि अब्जाधीशांच्या यादीत जागतिक स्तरावर मुकेश अंबानींचं स्थान 10वं आहे. भारत आणि आशियात पहिलं आहे. जगातील अब्जाधीशांच्या क्रमानुसार जर तुम्ही बघितलं तर 1 नंबरवर जेफ बेझोस आहे बघा, संस्थापक CEO ॲमेझॉन. सलग 4थ्या वर्षी ते अव्वल स्थानावर आहेत. एलॉन मस्क जे आहे संस्थापक स्पेस एक्स, तर हेही एक महत्त्वाचं आहे. एलॉन मस्क आपल्याला माहिती आहे. सो जेफ बेझोस जे आहे ॲमेझॉन पहिल्या क्रमांकावर आहे अब्जाधीशांच्या यादीत आणि एलॉन मस्क जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर. गौतम अदानी अध्यक्ष अदानी समूह. आता गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. म्हणजे एकंदरच रिलायन्स नंतर 2 नंबरला. जागतिक यादीमध्ये यांचा क्रमांक 24वा आहे. शिव नाडर जे आहेत संस्थापक HCL टेक्नॉलॉजी, भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि जागतिक स्तरावर त्यांचा क्रमांक जो आहे तो 71वा आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन मेरी जीन क्रिक. मेरी जीन क्रिक यांचं निधन झालेलं आहे. मेरी जीन क्रिक ज्या आहे त्या रॉकफेलर विद्यापीठामध्ये जवळपास 50 वर्ष संशोधन करत होत्या. कशावर? तर व्यसनात्मक आजार जे आहे त्याच्यावरचे उपाय शोधण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. गर्द म्हणून जे ओळखलं जातं ते म्हणजे हिरोईन. ते हिरोईनच्या व्यसनावर त्यांनी मेथॅडॉनचा उपाय शोधला होता आणि मेथॅडॉन आजही व्यसनमुक्तीसाठी वापरलं जातं बघा. तर मेथॅडॉन हे एक फार महत्त्वाचं आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर निधनमध्ये दुसरी व्यक्ती बघा, दत्ता इस्वलकर, वय वर्ष 72. आता दत्ता इस्वलकर हे गिरणी कामगारांचे नेते होते है ना. लालबाग परळ तुम्ही बघितलं असेल. गिरणी कामगार हे गिरण्यांवर सुरुवातीचा जो काळ आहे बघा 1990मधले जर चित्रपटसुद्धा तुम्ही बघितले है ना, तर तिच्यामध्ये गिरणी हा एक फार बेसिक विषय होता की ज्याच्याशी रिलेटेड कितीतरी जे काही आहेत मूवीज बनलेले आहेत, नाटकं तिच्यावर आलेली आहेत. मुंबईतलं गिरणी विश्व हे फार एक वेगळं हे होतं बघा. पण 1982मध्ये काय घडलं होतं की मुंबईतला गिरणी कामगार जो होता तो सातत्याने वेतनवाढीची मागणी करत होता मालकांकडं. परंतु गिरणी मालकांनी ती मागणी जी होती ती मान्य केली नाही आणि त्याच्यामुळे गिरणी कामगार जे आहे ते संपावर गेले. 2,50,000 कामगार संपावर गेले, गिरण्या बंद पडल्या. आणि याच्यामधूनच मग एक बेसिक गोष्ट झाली की हे सगळं जे आहे तुम्ही बघता वेगवेगळ्या मूव्हीजमध्ये ते काय आहे की तो संप जो आहे 1982चा तिच्याने बरीच लोक उद्ध्वस्त झालेली आहेत. 2 ऑक्टोबर 1989 दत्ता इस्वलकर जे होते त्यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. कामगारांच्या मदतीने 1988 ते 1990 हा जो काळ आहे या काळात 10 कापड गिरण्या त्यांनी सुरू केल्या होत्या जवळपास. परत एकदा स्वेच्छानिवृत्ती घेण्यास इच्छुक असलेले जे कामगार होते त्यांना चांगले पैसे मिळवून दिले त्यांनी. त्याच्यानंतर गिरण्यांच्या ज्या जमिनी होत्या त्यांचा विकास होत असताना तिथं हक्काची घरं कुणाला मिळाली पाहिजे तर गिरणी कामगारांना मिळाली पाहिजे हा आग्रह घेऊन त्यांनी लढा उभारला आणि त्याच्यातून 15,000हून अधिक कामगारांना त्यांनी घरं पण मिळवून दिली. ज्येष्ठ कामगार नेते बघा डॉक्टर दत्ता सामंत जे होते त्यांच्या पश्चात दत्ता इस्वलकर गिरणी कामगारांसाठी आधारवड बनले होते. सो दत्ता इस्वलकर महत्त्वाची व्यक्ती आहे, लक्षात असू देत गिरणी आणि त्या सगळ्या गोष्टी. आता बघा कायद्याच्या याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही थुंकत असाल तर कायदेशीर तरतूद जी आहे दंडाची ती आहे 1200 रुपये. कायद्यानुसार तुम्हाला 1200 रुपयाचा दंड होऊ शकतो. मुंबई महानगरपालिका जी आहे ती सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर जे आहे तर ते फक्त 200 रुपये दंड आकारत आहे आणि त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलेलं आहे. आणि मुंबईतलं जे काही उच्च न्यायालय आहे त्यांची भूमिका याच्यावर स्पष्ट आहे की पालिकेने कायदेशीर तरतुदीनुसार 1200 रुपयाचा दंड आकारला पाहिजे जर तुम्ही रस्त्यावर थुंकत असाल तर. सो ऑब्वियसली एक तर आहे की है ना खूप काही चांगली बाब नक्कीच नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जसं आता करोना काळ आहे मग याच्यातून मग काय होऊ शकतो, व्हायरसचा प्रसार होऊ शकतो. आणि एक आहे की स्वच्छता, मग तिच्यात पण 2 गोष्टी येतात. तुम्ही स्वतः जर बाहेरची परिसराची स्वच्छता करणार नसाल तर ते खराब करण्याचा सुद्धा तुम्हाला कसलाही नैतिक अधिकार उरत नाही. मग याच्यातले हेल्थचा आस्पेक्ट आहे, नैतिकतेचा आस्पेक्ट आहे है ना. मग आता सगळ्यात बेसिक आहे की कठोर कारवाई करणं अशा लोकांवर ते अपेक्षित आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आधी 100 रुपये दंड होता, नंतर तो 1200 करण्यात आला होता. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, काही बिल्डिंगांमध्ये आपण पायऱ्या चढून जात असताना जो कोपरा असतो तिथं देवाचे फोटो लावलेले असतात. का तर लोकांनी थुंकू नये म्हणून. म्हणजे इतक्या एक्स्ट्रीम लेवलला आपण ती गोष्ट घेऊन गेलेलो आहोत. कारण भरपूर ठिकाणी जे कोपरे असतात बघा, है ना, तिथं लोक थुंकत असतात. सो बेसिकली है ना, व्यसनाधीनता, तंबाखू असेल, गुटखा असेल, है ना, तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता अशी गोष्ट करणं म्हणजे देवाचे फोटो वगैरे तिथं लावणं की लोकांनी असं करू नये, तर हे एक्स्ट्रीम विचार जातं बघा. ही खूप महत्त्वाची बाब आहे. इथं दंड 1200 रुपये 200 रुपये हा मॅटर करत नाही. ओके. त्याच्यानंतर इराणचं जे जहाज होतं बघा एक, ते लाल समुद्रामध्ये तिच्यावर अटॅक झाला आणि हा इस्रायलने केला आहे असं म्हटलं जातं आहे. आता हे जे लाल समुद्रातलं जहाज होतं याचं जे नाव आहे, याचं नाव आहे बघा सावीज. ओके, याचं नाव आहे सावीज. आता हे जे सावीज आहे तर एकंदरीतच ते लाल समुद्रात होतं. कशासाठी होतं तर एक तर तो लॉजिस्टिक सपोर्ट आहे, लॉजिस्टिक स्टेशन आहे, ते तांत्रिक लॉजिस्टिक सपोर्ट जो आहे रेड सीमधला, ओके, इराणसाठीचा. सो बेसिक आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये अटॅक झाला आणि तो अटॅक पण त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली तर जो बायडन आता परत एकदा 2015ची जी न्यूक्लिअर डील आहे इराणबरोबरची त्याच्यावर काम करतायत, ज्याला इस्रायलचा विरोध आहे. मग आता याच्यामुळे दोन गोष्टी येतात की सगळ्यात पहिली गोष्ट आपण लाल समुद्र जो आहे तो समजून घेतला पाहिजे. हा रेड सी आहे बघा. ओके, रेड सीला जे काय बॉर्डर करणारे देश आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. मग याच्यामध्ये कोण कोण आहे? सौदी अरेबिया आहे, इजिप्त आहे, त्याच्यानंतर इकडं जर तुम्ही बघितलं तर हा सुदान आहे बघा, इरिट्रिया नावाचा देश आहे, हा इथं येमेन आहे. ओके, सो आणि त्याच्यानंतर इकडं जो आहे तो जिबुती आहे. सो बेसिकली हे जे देश आहेत हे लाल समुद्राशी संबंधित आहेत आणि या लाल समुद्राशी संबंधित देशांचा विचार आपण केला पाहिजे. आणि इस्रायल कुठं आहे? हे इथं इस्रायल आहे बघा. ओके, आणि जहाज जे होतं इराण तो इथं आहे बघा. आणि यांचं ते बेसिक जे होतं लाल समुद्रात जहाज होतं. अटॅक कुणी केला? इस्रायलने केला. सो बेसिकली हे देश लक्षात ठेवा. मॅप मी टेलिग्रामला आता तुम्हाला ही PDF अवेलेबल करून देतो मी दुसऱ्या दिवशी, त्याच्यामुळे तो काही इश्यू नाही आहे. PM टू लॉन्च वेसल्स फॉर सेशेल्स. आता सेशेल्स हा बेटांचा एक देश बघा, है ना, बेटं जी आहेत. तर ऑक्टोबर 2020मध्ये वॉवेल रामकलवन हे त्यांचे जे काही नेते होते ते परत निवडून आलेले आहेत बघा सेशेल्समध्ये. ओके, त्याच्यामुळे एकंदरीतच सेशेल्सचे नेते जे आहेत, प्रेसिडेंट अध्यक्ष तिथले, त्यांच्याबरोबर पंतप्रधानांचं बोलणं झालेलं आहे की आफ्टर, है ना, त्यांचे जे काही निवडणुकीनंतरचा विजय आणि त्या सगळ्या विषयांवर आता बोलणं झालेलं आहे काल. आणि तिच्यामध्ये सेशेल्सला भारताकडून आता एक फास्ट पेट्रोल व्हेसल आपण देणार आहोत. एकतर तिथं जे आहे की अँटी पायरसी ऑपरेशन, समुद्री चाचे जे काही असतात, जहाजं लुटणं आणि त्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यासाठी फास्ट पेट्रोलिंग व्हेकल भारताकडून सेशेल्सला देण्यात येईल. मग सेशेल्स कुठं आहे? तर सेशेल्स हे बघा, हे सेशेल्स आहे बघा, हा भारत आपला, है ना. सो इंडिया आणि हे जे आहे हे सेशेल्स आहे. ओके, इंडियन ओशन, मादागास्कर आहे बघा इकडं, हा आफ्रिका आणि सेशेल्स. ओके, सेशेल्स आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सेशेल्सवर त्याच्या 2 ते 3 वर्षामध्ये बरेच रेफरन्स आलेले आहेत पुन्हा पुन्हा. सो याच्यावर प्रश्न मॅपचा पण विचारला जाऊ शकतो. इंडियन ओशनमध्ये आहे, लक्षात ठेवा, मादागास्करच्या नॉर्थला. त्याच्यानंतर सोलर एनर्जी जे आहे, सौर ऊर्जा जी आहे त्याच्यासाठी 2 स्कीम गव्हर्नमेंटने आणलेल्या आहेत, है ना. एक जी आहे ती म्हणजे काय की एकंदरीतच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम फॉर व्हाईट गुड्स, एअर कंडिशनर्स अँड LED लाईट्स. आता इथं 2 गोष्टी येतात. लगेच इकॉनॉमीचा कन्सेप्ट आहे बघा. व्हाईट गुड्स म्हणजे काय की आता ज्या महागड्या वस्तू असतात जसं AC वगैरे आहे त्याला व्हाईट गुड म्हटलं जातं बघा. ओके, आता या व्हाईट गुड्स ज्या आहेत, AC किंवा LED लाईट्स पण तिच्यात आहेत, तर यांच्यावर प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. ओके, आणि दुसरी जी आहे की हाय इफिशियन्सी सोलर फोटोवोल्टिक मॉडेल्स. आता याच्यात काय आहे ना की मोठ्या प्रमाणावर आपण जे आहे की मग ते एअर कंडिशन LED लाईट्स असतील किंवा सोलर फोटोवोल्टिक मॉडेल्स. फोटोवोल्टिक सेल म्हणजे काय? जो सोलर एनर्जीला करंटमध्ये, विजेमध्ये कन्वर्ट करतो, दॅट इज फोटोवोल्टिक सेल. मग आता ह्या दोन याच्यामध्ये मुद्दा जो आहे ह्या दोघांचा तो एकदम क्लिअर आहे की, है ना, याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट अशी आहे की व्हाईट गुड्स आणि फोटोवोल्टिक सेल. तर इथं भारतात त्याचं प्रोडक्शन झालं पाहिजे, जागतिक स्तराच्या दर्जाचं प्रोडक्शन व्हावं, म्हणून त्यांना इन्सेंटिव्ज दिले जातील काही प्रोडक्शन लिंक.
तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण याच्यात आयात इम्पोर्ट खूप मोठ्या प्रमाणावर करतो आपण हे. ओके, सो असं होता कामा नाही, कारण इंटरनॅशनल सोलर अलायन्स आपण प्रपोज केलेली आहे. भारताचे लक्ष आपण वेळोवेळी बघत असतो सोलर एनर्जीच्या बाबतीतले. सो बेसिक त्याच्याकरता ह्या गोष्टी भारतात होणं जास्त गरजेचं आहे, तर ते एक महत्त्वाचं आहे बघा. ओके, ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह है ना, बाय रिमूव्हिंग सेक्टरल डिसॅबिलिटीज, क्रिएटिंग इकॉनॉमीज फॉर स्केल अँड इन्शुरिंग एफिशियन्सी. त्याचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे, त्याच्यासाठीची आयात जी आहे त्याच्यावर आपण राहता कामा नये अवलंबून. तो एक मेजर इश्यू या दोघी स्कीमच्या बाबतीत आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की EVM वाहतूक जी आहे त्याच्यासाठी गाढवांची मदत घेण्यात आली. म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये गाढवांची मदत बऱ्याचदा घेतात येते बघा, कारण जिथं रस्ता नसतो, डोंगराळ प्रदेश असतो, त्या ठिकाणी इलेक्शनची सामग्री मोस्ट प्रॉब्ली गाढवांच्या मदतीने नेली जाते. आणि हे फक्त आता तमिळनाडूमध्ये नाही आहे की ईरोड, धर्मापुरी जिल्हा, तर हे बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे वरती जर तुम्ही डोंगराळ उत्तरमधले राज्य बघितले तिथेही गाढवं वापरली जातात, तर ते एक लक्षात ठेवा. सो गाढव महत्त्वाचा प्राणी आहे एकदम लोकशाहीचा ह्याच्यात. आता एक आर्टिकल आलेलं आहे, या आर्टिकल आपल्याला काय सांगतं की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अमेंडमेंट ॲक्ट 2021 जो आहे, ओके, याच्यानुसार आपण काय केलं की ॲबॉर्शनसाठीचं 20चं 24 वीक्स केलं. परंतु हे जे आर्टिकल आहे हे आर्टिकल असं सांगतं की माय बॉडी माय राईट, महिलांचं शरीर तर तिच्यावर त्यांचा अधिकार आहे. ॲबॉर्शन ही सर्वस्वी महिलेची एक खाजगी बाब किंवा महिलेचा तो अधिकार आहे आणि तिने त्याच्याबद्दलचे निर्णय घेणं अपेक्षित आहे. तो एक फार क्लिअर मुद्दा या आर्टिकलमध्ये टाकला आहे की स्टेट ठरवू शकत नाही की तिचं ॲबॉर्शन करायचं नाही करायचं, कधी करायचं. आणि आताची जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी अशी आहे की फुल टर्ममध्ये सुद्धा ॲबॉर्शन सेफली होऊ शकतं, तर तो याच्यात मुद्दा मांडलेला आहे एकंदरीतच. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये जे आहे की जुने जे काही फंडे होते सगळे की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971 जो आहे 1971, तिच्यामध्ये चेंजेस आपण नंतरच्या काळात केलेले आहेत. मग तिच्यामध्ये जे होतं की इंडियन पिनल कोड जे होतं की रिगार्डिंग टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी जे होतं की ब्रिटिश लॉ जे होते, मग तिच्यात ती क्रिमिनल, ॲबॉर्शन जे होतं ते क्राईम होतं त्यावेळेस, है ना. सो आणि जर असं काही केलं तर महिलेला तिच्या डॉक्टरबरोबर जवळपास जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं बघा. ओके, सो हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की ती एक गोष्ट तशी होती. आता हिच्यामध्ये रेप केसेस असतात बा. ओके, रेप केसेसमध्ये मग मेंटल हेल्थ ऑफ वुमन आहे, तिच्यावरती जबरदस्ती लादलेलं मातृत्व असणं, तर ह्या गोष्टी येतात. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की फेल्युअर ऑफ कॉन्ट्रासेप्शन, है ना, गर्भनिरोधक साहित्याचं जर फेल्युअर गेलं तर तिच्यामुळेही प्रेग्नन्सी होऊ शकते. हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. तर एकंदरीतच हा जो 1971चा कायदा होता तो कशाच्या बेसिसवर आला होता, त्याची समिती लक्षात ठेवा. त्या समितीचं नाव आहे शांतीलाल एच शाह समिती. ओके, आणि ही समिती जी आहे 1967 समिती आहे. या समितीच्या बेसिसवर हा कायदा 1971 MTPचा आला होता, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, किंवा आता अशा कितीतरी केसेस आहेत ज्या या ॲबॉर्शनशी रिलेटेड आहे की बॉम्बे हायकोर्टाची निकिता मेहता स्टेट ऑफ महाराष्ट्र. ओके, सो हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. बऱ्याच केसेस आहे, जवळपास 2008मध्ये 300 पेटिशन्स होते, म्हणजे किंवा ॲबॉर्शन करण्याची परमिशन तुम्ही द्यायला पाहिजे. मग कोर्ट म्हणतं की नाही, हे आमच्याकडून वर्क होणार नाही वगैरे वगैरे. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे की दुसरी एक आहे बघा, मुरुगन नयंकार वर्सेस युनियन ऑफ इंडिया, है ना, की ह्या केसमध्ये 31 वीकचं ॲबॉर्शन अलाउड केलं होतं बघा मुरुगन नयकर, है ना. म्हणजे जवळपास फुल टर्म होते ते 31मध्ये, त्यावेळेस ॲबॉर्शन अलाव केलं होतं. म्हणजे अशाही काही केसेस आहेत की जिच्यामध्ये खूप अलीकडच्या काळामध्ये कोर्टाने नाही म्हटलेलं आहे आणि खूप एक्स्ट्रीम ह्याच्यात गेलेलं आहे. सो मुरुगन नयंकर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 31व्या वीकमध्ये ॲबॉर्शनची परवानगी कोर्टाने दिली होती. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता हा जो मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अमेंडमेंट ॲक्ट 2021 आहे, याच्यामध्ये सगळ्यात बेसिक की पहिला जो मुद्दा आहे याच्यात त्यांनी दिलेला, तो मुद्दा आपल्याला सांगतो की हा जो ॲक्ट आहे तो ॲब्सोल्यूट राईट ऑफ वुमन ओव्हर हर बॉडी, तर तिथं फेल होतो. कारण तुम्ही डिसाईड नाही करू शकत रिगार्डिंग हर ॲबॉर्शन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तिची बॉडी, तिचे अधिकार आहेत, ती निर्णय घेऊ शकते. आणि फक्त 20 ते 24 असं नाही आहे, 24 वीक पण रॅशनल नाही आहे. कारण त्याचं रिझन असं आहे की आज तंत्रज्ञानच इतकं प्रगत झालेलं आहे की तुम्ही शेवट फुल टर्ममध्ये सुद्धा सेफली ॲबॉर्शन करू शकता, जे या केसमध्ये अलाव केलं होतं बघा मुरुगन नयंकर 31व्या वीकमध्ये. तर ती एक गोष्ट महत्त्वाची आहे. ओके, सो
मेडिकल बोर्ड्स आणि त्या सगळ्या गोष्टी. सो तिच्या गायनेकोलॉजिस्टने तिने तो निर्णय घेणं अपेक्षित आहे. सो महिलांच्या याच्या संबंधीचा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की याच्याशीच रिलेटेड एक दुसरा आर्टिकल आहे बघा, जे याच्यामध्ये आलेलं आहे की जो काही जागतिक आर्थिक मंचाचा जागतिक लिंगभाव विषमता अहवाल आहे. म्हणजे एकीकडं महिलांचा अधिकार ॲबॉर्शन संबंधीचा, दुसरीकडं विषमता जेंडर, त्याची बरीचशी उदाहरणं याच्यामध्ये आहे की बेंगळुरूमध्ये जे आहे की राष्ट्रीय मूल्यमापन अधिस्वीकृती परिषद जी आहे नॅक, ओके, तर हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठल्याही हिच्यामध्ये समितीमध्ये एकही स्त्री सदस्य नाही. ओके, नॅक आणि म्हणजे कर्नाटकमधलं हे आहे सगळं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016मध्ये महाविद्यालय विकास समितीत 3 शिक्षक आणि तिच्यापैकी 1 स्त्री असावी अशी तरतूद आहे. पण स्त्रियांच्या नियुक्त्या होत नाहीत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, त्याच्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना जे काही नॅकच्या एकंदरच परीक्षणादरम्यान प्रश्न विचारले गेले, तिच्यामध्ये बाळंतपणाची रजा मिळाली होती का, मग ती पगारी होती का, तर मग पगारी रजा दिलेली नाही आहे. मग बऱ्याच ठिकाणी मॅनेजमेंट प्रायव्हेट ठिकाणी महिलांवर हा अत्याचार होतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विशाखा समिती असली पाहिजे बघा. विशाखा समिती जी आहे तर ती असावी, पण विशाखा समिती बऱ्याच ठिकाणी असत नाही है ना. ते तेवढं पुरतं कागदावर असतं, अनौपचारिक चर्चा असतात, होत नाही. पती पत्नी जर एकाच ठिकाणी काम करत असतील तर मग त्या दोघांनाही बऱ्याचदा काही कॉम्प्रोमाइजेस करणं, एखाद्यावर अन्याय करणं, अशा गोष्टी फार कॉमनली होतात आपल्याकडं. त्याच्यानंतर स्वच्छतागृह नसतात आपल्या महाविद्यालयांमध्ये स्त्री कर्मचाऱ्यांसाठी, है ना. त्याच्यानंतर म्हणजे बेसिकली सॅनिटरी पॅड असेल, त्याच्यासाठीचे इन्सिनरेशन मशीन आहेत, तर अशा बेसिक ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी नसतात, तर तो एक मेजर मुद्दा आहे. त्याच्यानंतर की दैनंदिन उपस्थिती असेल किंवा मग परीक्षांचा निकाल असेल, मुलींचा टक्का याच्यात वाढतो आहे, हे चांगलं लक्षण आहे. पण मग तेच तुम्ही जर उच्च शिक्षणामध्ये गेला तर मग तिथं ती टक्केवारी तेवढीशी वाढताना आपल्याला दिसत नाही. मग हे सगळे मुद्दे त्यांनी तिच्यात मांडलेले आहेत आणि महत्त्वाचा आर्टिकल आहे बघा. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की परत इंडिया मस्ट इन्श्युअर देअर इज नो वॅक्सिन शॉर्टेज अँड मूव टू ॲसेलरेट युनिव्हर्सल ॲसेस. आता बघा, लोकांना व्हॅक्सिन आपण अवेलेबल करून देणं तो एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट असणार आहे. आणि याच्यात तेच सांगितलेलं आहे की आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये भारताने खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी वर्क करणं, कारण महाराष्ट्रात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या 3-4 राज्यांमध्ये व्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आपल्याला जाणवतो आहे. मग तिच्यामध्येच मग ते परत व्हॅक्सिन मैत्री जसा आपने मुद्दा घेतला तर तोही एक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कालचे प्रश्न बघा. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन कधीपर्यंत सत्तेत राहू शकतात? 2036. DRDOद्वारे नौदलाच्या जहाजासाठी विकसित करण्यात आलेलं शाप तंत्रज्ञान याबाबत बिनचूक नसलेली म्हणजे काय चूक विधानं शोधायची आहेत. शत्रू राष्ट्राला आपलं जहाज त्याच्या रडारवर टिपता येत नाही, बरोबर आहे बघा. हे रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून मात्र शाप तंत्रज्ञान प्रभावी ठरते, हे चुकीचं आहे, तर ते ठरतं. शत्रू राष्ट्रांच्या क्षेपणास्त्राचा वेध घेण्यासाठी प्रत्यक्ष हवेत फार उपकरणे तैनात करण्याची आवश्यकता नसते, हे बरोबर आहे बघा. सो बेसिकली याच्यात जे आहे अ आणि क हे 2 स्टेटमेंट बरोबर आहे, पण आपल्याला बिनचूक नसलेलं ते म्हणजे फक्त ब. औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाबद्दल बिनचूक विधान निवडा. 42 वाघांचा जन्म झाला आहे आजपर्यंत, बरोबर. महाराष्ट्रातले सर्वाधिक पांढरे वाघ 5 आहेत, सध्या 16 वाघ तिथं आहेत. सगळी स्टेटमेंट योग्य आहेत. टिहरी तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. कुशल कामगारांची टक्केवारी सर्वाधिक असणारा देश कोणता? तर याच्यामध्ये जे आहे दक्षिण कोरिया 96%, भारत 2.5% फक्त. आजचे प्रश्न घ्या. न्यायाधीश रमणा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून 24 एप्रिल 2021 पासून कार्यरत होतील? 46वे, 48वे, 50वे, 21वे, 51वे. गुपकर आघाडी खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? जम्मू काश्मीर, गुजरात, पश्चिम बंगाल, केरळ. भारताची अर्थव्यवस्था 2021मध्ये 12.5% दराने वाढेल असा अंदाज खालीलपैकी कोणाचा आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आशियाई विकास बँक. भारतीय अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? KULV. मार्च 2021 बाबत बिनचूक विधान निवडा. 121 वर्षातील प्रथमच सर्वाधिक तापमान असलेला महिना ठरला आहे. गेल्या 11 वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरलेला आहे. फक्त ब यापैकी नाही. कोणत्या देशात लष्करी राजवटीचा विरोध म्हणून रस्ते लाल रंगाने रंगविले जात आहेत? सुदान, पाकिस्तान, म्यानमार, तुर्कस्तान. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.